हे बघा इथे मम्मीने आता नवीन आईस्क्रीम बनवायला घेतलंय. हे बघा आता मी ना आता एक ना नवीन आईस्क्रीम बनवते. म्हणजे मी गेल्या वर्षी बनवलेला, पण माझ्या ना राणीला छोट्या मुलीला ना भेटला नव्हता. ती सारखी बोलते मी तुम्हाला तसं आईस्क्रीम बनवून दे. मग तिच्यासाठी मी बघा हे बनवायला घेतले. दूध आहे आणि याच्यात काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं टाकलेलं आहे, साखर टाकलेली आहे आणि वेलची पावडर पण थोडीशी टाकली आहे. आणि हे बघा हे हापूस आंबे होते. बघा हे हापूस आंबे होते, त्याच्यामधले मी आंबे काढून घेतलेले आहेत. हे उभं राहत नाही, उभं राहायला पाहिजे. इथे काहीतरी लावायला लागेल. हे बरोबर राहतं. याच्या मापाची वाटी आहे. आता हे बघा हे बरोबर राहिले. आता याच्यात मी हे दूध घट्ट एकदम दूध करायचं एकदम घट्ट आणि मग फ्रीजरमध्ये ठेवायचं. आता आज ठेवलं तर उद्या सकाळीच काढायचं. मग हे मस्त सेट होतं. त्याच्यावरती झाकणे दे, हे त्याच्यावरच्या आंब्याच्या वरची देठ कापलेले ते त्याच्यावर ठेवायचे. एक नंबर आईस्क्रीम होतो. तुम्ही बाजारात घेता ना त्याच्या दुप्पट मस्त लागतो. आणि त्या दिवशीच्या कुल्फी पण आमच्या एवढं छान होत्या ना, मस्त होत्या ना. कुल्फी बनवली ती एक नंबर कुल्फी होती, सगळ्यांना आवडली. आमची रिया श्रेयाला पण आवडली. आता रिया श्रेया गेली घरी. आता त्यांना हे आईस्क्रीम खायचं होतं, पण आता त्या गेल्या. ते आज बड्डे आहे माझ्या श्रेयाचा, रियाचा. रिया नाही, रियाचा बड्डे आहे. श्रेयाचा झाला बड्डे, रियाचा आहे. त्या बहिणीच्या मुली आहेत माझ्या, त्या सांताक्रूज राहतात आणि त्यांची ट्युशन पण सुरू झाली म्हणून ती गेली. एकदम हे आता पातळ आहे ना, एवढं पातळ नाही, घट्ट बनायला पाहिजे चांगलं, तर मस्त आईस्क्रीम होतं. कारण हे आपल्याला ना याची वरची साल कापून घ्यायची, सोलून घ्यायची, नंतर मस्तपैकी पीस पाडायचे असे भारी. मी तुम्हाला दाखवेन उद्या. आज कसं आज करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि उद्या दाखवणार. आणि आमच्या जर ना तुम्हाला या रेसिपी वगैरे माझ्या नवीन नवीन रेसिपी जर आवडल्या तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि भरपूर शेअर करा. रोज येतात माझे, एक दिवस आड करून किंवा रोज असे येतात माझे. जसं बनतो आमच्याकडे कसं लाईटीचा प्रॉब्लेम असतो, मग वायफाय बंद होतो म्हणून मग आम्हाला ते टाकता येत नाही पटकन. जसे येतात तसे तुम्ही सगळ्यांनी शेअर करा, लाईक पण करा भरपूर आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी पटापट. हे बघा आता हे मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हे किती घट्ट झालं काय झालं हे ना तुम्हाला दाखवते. हे बघा मस्तपैकी हे अर्धा लिटरमध्ये थोडंसं कमी होतं दूध, एवढा दूध होता. आणि याचं बघा किती घट्ट करून मी असं घट्ट करायचं. याच्यात आता काजू बदाम पिस्ता वगैरे आहे बघा. आता हे थंड झाल्यानंतरच हे आंब्यामध्ये आपण ओतायचं. गरम ओतायचं, थंड झाल्यानंतर ओतायचं. बघा किती मस्त कलर आलेले आहे. आता आपली कुल्फी काढल्यानंतर थंड झाल्यानंतर सब थंड पूर्ण थंड व्हायला पाहिजे दूध. आणि मग आपण या आंब्यामध्ये टाकायचं. बघा याच्यामध्ये आणि मग सकाळी काढायचं, कारण लगेच ते सेट होत नाही ना, एवढं आपल्याकडे फ्रीज फास्ट नसतात ना, मग लगेच नाही सेट होत. आता हे मी थंड झाल्यानंतर आत टाकते. हे बघा आम्ही फ्रीजमध्ये ठेवले ते बघा आंबे. आता मस्तपैकी कुल्फी तयार होईल, उद्या सकाळी तुम्हाला दाखवतो. बघा राणी पण आईस्क्रीम खाते. कसं आहे राणी? मस्त आहे, एक नंबर असतो मँगोचं आईस्क्रीम. मस्तपैकी आंब्यातली पारांबी काढायची, त्याच्यामध्ये ओतायचं मस्तपैकी दूध घट्ट करायचं. आणि ते मला मी दाखवलेलं आहे बघा, तुम्ही जाऊ. आता मी खाते बघा. इकडे सोनी पळाली. हे बघा मला घेतलं मी खायला, भारी एक नंबर लागतो बघा. तुम्ही करून असा अजून आंबे बाजारात मिळतात, अशा पद्धतीत करा. मी तुम्हाला दाखवेन बघा, शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा माझा, त्याच्यावर तुम्हाला दिसेल. चला मग या खायला आईस्क्रीम. मस्त लागतं बघा. मी चमचा पण नाही घेतला. असं खायला लय आवडतं मला. मी नाही चमचे, चॉकलेट पण आणलं. कच्चा आंबे. सोनीची तब्येत सध्या बरी नाही, सोनी आईस्क्रीम खात नाही. सब्जी पकडलं झालं ते पक्का आंबे, ते कच्चा आंबे. काय सगळे खायला. आता आंबे पण संपले आमची. एकच राहिला आमचा. एकच राहिला ना शेवटचा आंबा. हे बघा इथे राणीचं झालं पण. आणि आम्हाला ना 2 दिवस नाही टाकायला भेटला. काम सगळं तांदूळ आणले, सामान आणलं, ते भरायला होता. तांदूळ भरले पावसाळी. मग असे करणार कशी होतं विसरून गेली धावपळीची. आता करते. आता आपण ना फणसाच्या ना गोट्या ना उकड्या दाखवते तुम्हाला मी. थोड्या वेळाने उकड्या आईस्क्रीम खाऊन घेतो मग दाखवतो. हे बघा फणसाच्या बिया लावलेल्या आहेत मी कुकरमध्ये. 4-5 शिट्ट्या काढते. एक शिटी झाली, अजून 4 काढते. मस्तपैकी फणसाच्या बिया पण उकडल्या तुम्हाला दाखवते कशा असतात त्या. घोटिया, फणसाच्या घोट्या. आमचे घोटिया बोलतात, फणसाच्या बिया पण बोलतात, घोटिया पण बोलतात. हे बघा फणसाच्या घोटिया बघा, ती मस्तपैकी शिजवलं आहे.
आणि बघा कशा मस्त वाटतात, एक नंबर लागतात. तुम्ही अशा करून बघा, बाजारातून विकत मिळतात. हे आता आमच्याकडे फणस होता ना, मी त्याच्या होत्या, मग मी त्या उकडल्या. मीठ टाकायचं उकडताना आणि 3-4 शिट्या करायच्या. हे बघा किती मस्त झाले. हे बघा फणसाच्या बिया आम्ही गोटिया, फणसाच्या गोट्या नाही हो. हे बघा आता उकडले, आता हे सोलून खातात. कसे लागतात हो? एक खाला त्याने कसे लागतात? भारी आहेत का? एकदम पिठोळ होते. हां, आणि मस्त लागतात ना. एकदम भारी होते. आपण हे बघा अशा आमच्या गावाला ना हे उपवासाला उकडतात नाही हो. फणसाच्या बिया बघा किती मस्त. ते बघा फणसाच्या बिया. हे बघा आता हे बघा कामावरून आले, आंघोळी वगैरे झाली, आता म्हटले घ्या खावा. म्हटलं कशा वाटतात बघा. फणस पण संपले नाही हो. आता वड पौर्णिमेला मिळतील का नाही मिळतील का माहिती नाही. सोलायचाच कंटाळा. हां, सोलायला हे बघा कसे सोलायला लागतात बघा. ते बघा असे सोलायला लागतात. चला मग आता हे खाऊन घेऊन दे नाही हो. चला मग आता मी काम करते, घरात आमचा स्वयंपाक चालू आहे. हे बघा मी बुक्सला कवर घालते, नवीन बुक्सला माझ्या. आणि हे स्टिकर. हे बघा आज ना आता राणीची शाळा 15 उघडणार ना. हे बघा बुकचे कवर घालायला घेतलेले आहे. तिकडे बुक थोडे कवर घातले सोनी बघ इकडे. हे बघा सोनी कवर घालते. एवढं अजून भरपूर बुक आहेत कवर घालायचे. एवढे स्टिकर वगैरे आणलेत. आता त्यांना नाश्ता पाहिजे झाला. नाश्ता म्हणजे चपाती भाजी आहे, पण हा नाश्ता पाहिजे त्यांना चकलीचा, शेजवान चकली. ती आता मी देते त्यांना काढून, थोडीशी खाऊन दे. तुम्ही पण या खायला. आज पावसाचं वातावरण आहे, पण काय पाऊस काय पडत नाही बाबा. पावसाला पाठवून द्या तुमच्याकडे असलं तर. आमच्याकडे असं गरम होतं आहे ना, तसं गरम होतं आहे. पण राणीला माहिती आहे पाठीमागे फॅन आहे लावलेला. लावलं आहे का फॅन? नाही लावलं आहे. बसलीच सगळे. मी पण आता बसली, सगळं आवरलं काम, लादी कपडे सगळं झालं आहे. चला मग या आता आमच्याकडे चकली खायला. हे बघा इथे एवढी कवरा घालून झालेली आहेत बघा. किती बुक आहेत अजून, किती भरपूर आहेत ना बुक. ते राणी बसलेली आहे आणि इथे कवरा घालते. झाले का राणी कवरा घालून? हो. हे दुकानातून काहीतरी आणलं नाही. आता काय आहे का त्या? फोल्डर आणलं ना, फोल्डर. ते बघा त्या मोबाईलवर तारक मेहता पण चालू आहे. होय ना. हे बघा आमच्या सोनीने ना वड पौर्णिमेसाठी स्पेशल रांगोळी बनवलेली आहे. फुल रांगोळी बघा किती भारी बनवली आहे बघा. उलन रांगोळी. हे बघा तुम्ही धुवू शकता, वापरू शकता, धुवून सुद्धा वापरू शकता. हे बघा एक नंबर बनवलेली आहे बघा. आणि हे बघा अजून बनवायची आहे तिथे. हे बघा वड पौर्णिमेसाठी दरवाजावरतीने उलन मॅट रांगोळी बनवलेली आहे. आणि बघा सोनी इथे बसली आहे, तेच पूर्ण काम केलं तिने 2 दिवसात. बघा किती भारी बनवली. बघा ही राणी इथे आहे. कशी आहेस राणी? सोनी कशी बनवली? काय घेशील ना ऑर्डर घेशील ना? ऑर्डर जर कोणाला करायची असेल आणि तुम्हाला जर अशी ऑर्डर पाहिजे असेल दरवाजावरची किंवा समई खालची स्वस्तिक रांगोळी, तर सोनी घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता, किंवा व्हॉट्सअप नंबर आहे आमचा मसाल्याचा, त्याच व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. हे बघा अशी बनवलेली आहे, इतकी भारी आहे. ही तुम्ही धुतली तरी चालेल. हे बघा मस्तपैकी आहे, म्हणजे वापरायची, धुवायची, पूर्ण ठेवून द्यायची. हे बघा आणि कशी पण राहते बघा, तुमच्या पर्समधून पण जाऊ शकते. हां, आणि तोरण म्हणून सुद्धा वापरू शकता, ती सांगते. हे बघा नॉर्मल डोरचं माप असतात. हे बघा आता आम्ही वड पौर्णिमे दिवशी ना मी दरवाजाला लावेन, तेव्हा तुम्ही बघा किती भारी दिसते. आणि 10 वेळा रांगोळी काढण्यापेक्षा हे बरं आहे ना. आपली झालं काम. हां, आपलं काम झालं की घरात आणून ठेवायची. आता आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बनवणार आहोत, ते तुम्हाला दाखवतच. आता मी तिला आता बघू अजून चालू आहे काय बनवायचं ते. आता आमच्या दरवाजाच्या समोर पण रांगोळी पाहिजे ना, तिथे ती काढते. आता वेळ भेटत नाही एवढा, पण करते ती. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे असेल ना तशी डिझाईन करून मिळेल. हे बघा हे बघा ही आता सोनी बनवते. हाफ रांगोळी ना, हाफ आहे ना सोनी ती? हां, हाफमध्ये बनवते ती. पण आम्हाला ऑर्डर आहे 2-3. ते हे आम्हाला 11 पीस बनवायचे आहेत. तुम्हाला तो दाखवते बघा खाली ठेवून. हे बघा ही कशी आहे. आता काढू काय जरा, मग जरा उजेड करते मी, जरा पडदा ओढून घेते कारण इकडे दिसत नाही ना म्हणून. हे बघा हे आम्हाला 11 पीसची ऑर्डर आहे. हे बघा हे जर तुम्हाला पाहिजे असेल ना अशामध्ये रांगोळी किंवा चौरंगावर पाटावरती असे जर तुम्हाला पाहिजे असेल, दरवाजावर जर पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता, ऑर्डर करू शकता. मी नंबर दिलेला आहे खाली.
आणि ती बघा सोनी आता तोच ते अर्धे अर्धे भाग आहेत ना तसे अशामध्ये अर्ध्या भागाची ती बनवते आणि राणी हे करते. काय करते राणी? डिझाईन काढते. हे बघा असे हे राणी डिझाईन काढते. हे पहिल्या डिझाईन काढून घेतल्या जातात नंतर मग हे केलं जाते. बघा हे आता हे बघा किती भारी भारी मस्त आहे. तुम्हाला जर कसं असं डिझाईन पाहिजे असेल ना तर तुम्ही आम्हाला ना व्हॉट्सअपवर टाकू शकता. नंतर मग मी तुम्हाला अशा पद्धतीत करून देते. हे बघा आता आम्हाला 11 हे 11 बनवायचे आहेत आणि दरवाजाचे आहेत, चौरंगाचे आहेत. पण ह्या पहिल्या आम्ही 11 बनवून घेतो आणि जशा होतील तशा घेणार आहोत. एवढं काही घाई नाही आहे पण घेणार आहोत. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की ऑर्डर करा. हे बघा किती छान बनवलेली आहे बघा. हां वट पौर्णिमेसाठी घेतलेले आहेत हे 11 त्यांनी. हे 11 द्यायचे आहेत त्यांच्यासाठी. आणि टेन्शन नाही, तुम्ही अशी करून बघा. दिवाळीतून मस्त सजवा कर, गणपतीतून, दिवाळीतून, रक्षाबंधन, भाऊबीजला एक नंबर भारी. आणि ही बघा ऊल पण आमच्याकडे बरोबर चांगल्या क्वालिटीची आहे. ही बघा 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 किती शायनिंग मारते बघा. पूर्ण चांगल्या क्वालिटीची ऊल वापरते मी. आणि बघा हे स्टिक पण बघा, हे स्टिक लई महाग आहेत. हे बघा हे स्टिक पण आम्ही चांगल्या क्वालिटीचेच वापरतो. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही ऑर्डर करू शकता. सोनी ते हे दे ना. तर रेक्झिन पण आम्ही वापरतो. दाखवते बघा. हे बघा हे रेक्झिम असं हे असं हे वापरायचं आहे. हे बघा हे रेक्झिम आहे. हे पण आता हे चौरंगाची हे चौरंगाच्या मापाचं कापलेलं आहे आम्ही आता, कारण चौरंगाची पण आम्हाला ऑर्डर आहे ना म्हणून. हे बघा हे वापरतो आम्ही, चांगल्या क्वालिटीचं आहे बघा. हे बघा जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही सांगू शकता. आणि आम्ही ऊल पण चांगल्या क्वालिटीची वापरतो. हे बघा हे सगळे इकडे बघा हे नक्की बघा. हे पण याच्यामध्ये ही पण द्यायची ऑर्डर. ही पण आम्ही आता हे काढलेले आहे जे डिझाईन. हे बघा किती मस्त. कारण तुम्हाला जसे कलर पाहिजे असतील ना तसे तुम्ही आम्हाला फोटो टाकू शकता. नाही ग फोटो टाकलं तर चालतील ना डिझाईन वगैरे. हां मग तसे तुम्ही त्या कलरमध्ये करू शकता. ह्यांना हा कलर आवडला आहे म्हणून आम्ही ह्या कलरचे करतो आहे. आणि एक मी ती पण सोनी राणी दाखवते दरवाजावर. आम्ही आम्हाला बनवली होती साधे सिंपल म्हणून ते दरवाजाचं तोरण. ते आमच्यासाठी आम्ही बनवलं होता. पण त्याच्यामध्ये पण आम्हाला ऑर्डर आलेले आहेत 2. ते तुम्हाला दाखवते बघा आता. हे बघा हे आम्ही आमच्या दरवाजासाठी बनवलं, कारण आमचा दरवाजा मोठा आहे फारचा, त्याच्यासाठी आम्ही बनवलेलं होतं. हे बघा हे बघा याच्यामध्ये पण आम्हाला ऑर्डर आलेली आहे. हे बघा 2 झालेले आहेत बघा. किती मस्त 2 झाले बघा. तुम्ही अशी पण लावू शकता. हे बघा अशी पण लावू शकता बघा. किती छान वाटते बघा. एक नंबर वाटते ना सनी. आणि तुम्ही भिंतीला सुद्धा हां आता समजा ही भिंत आहे, ही तुमची भिंत आहे तर तुम्ही तुम्हाला दाखवते. ही समजा भिंत आहे, मग तुम्ही भिंतीला सुद्धा असे लावू शकता. हे बघा असे पूर्ण भिंतीला लावू शकता असे गोल. मस्त आहे ना, छान आहे ना. आता आम्ही चौरंगाची पहिली बनवून घेतो. हे होतील पटापटा. चौरंगाच्या कशाला वेळ लागेल चौरंगाची बनवायला, तर ती चौरंगाची बनवून घेऊया आपण. हा का. हे बघा आमचं काम चालू आहे आणि तुम्हाला दाखवते बघा. एक मस्त चौरंगावरचं आहे बघा. हे चौरंगावरची मॅट बनवली आहे बघा. किती छान आहे. एक नंबर मॅट बनवलेली आहे. आणि तुम्हाला दाखवते फिरव बघू इकडे. आता काम चालू आहे बघा. ही बघा कशी मॅट आहे चौरंगावरची बघा. किती छान बनवली आम्ही बघा. जर तुम्हाला ही पाहिजे असेल ना तर तुम्ही ऑर्डर करू शकता. सॉरी दाखव जरा इकडे फिरवून दाखव ना बोल. हे बघा आता फॅन चालू आहे ना बघा. हां बघा किती छान आहे. हे बघा अशी चौरंगावरची जर तुम्हाला मॅट पाहिजे असेल तर तुम्ही हां. आणि हे बघा हे असं आहे ना, हे 4 साईडला येईल. आता 2 साईड झालेले आहेत. आता 2 साईड थोड्या वेळाने करतो, कारण काम पण तसं आहे ना भरपूर. आणि हे बघा किती भारी आहे बघा. स्वस्तिक काढलेलं आहे. किती छान आहे. आणि बघा किती मस्त दिसते बघा. एवढं कलरफुल भारी वाटते ना. असं आपण चौरंगावर घट वगैरे मांडले मार्गशीर महिन्यामध्ये, किंवा आपण चौरंग सगळ्याला सत्यनारायणच्या पूजेला पण वापरतो आपण. मग त्याच्यावर झालं पाटावरचं पण बनवणार आहोत मी. पाटावरचं, दरवाजावरची रांगोळी, हॉलमधली मोठी रांगोळी, अशी सगळ्या रांगोळी आम्ही बनवणार आहोत. जर कोणाला पाहिजे असेल ना तर खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. मग आम्ही तुम्हाला सांगू. हे बघा असे आहे. आता हे ऑर्डरचंच आहे. हे ऑर्डर आहे. आता हे आम्ही कंप्लीट करणार उद्यापर्यंत. आणि ही ऑर्डर परवा जाणार आहे ती.
आणि त्याच्याबरोबरचे हे 11 पीस होते. हे बघा हे 11 पीस आहेत. ते 2 आहेत तिकडे पॅकिंग केले थोडे. आणि हे बघा हे 11 पीस आहेत. हे एकत्रसुद्धा तुम्ही लावू शकता. ह्याच्यावर समय ठेवायची. आणि जर सिंगलसुद्धा लावू शकता तुम्ही. असं सिंगल कसं लावतात एक लावतो. हे बघा असे लावायचे. हे बघा आता हे ना ह्याच्यावर असं लावलं ना, हे बघा किती छान दिसतं. असं गोल लावायचं असं पूर्ण. म्हणजे हे तुम्ही भिंतीला लावू शकता वगैरे. हे बघा किती छान वाटते ते बघा. एक नंबर वाटते बघा. अशा पद्धतीत आम्ही रांगोळ्या बनवतो आहे. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा असाच मस्त. आणि ही रांगोळी मागवली थँक्यू. असेच सपोर्ट करत राहा. आणि अशाच रांगोळी आमच्याकडे म्हणजे तुम्ही पार्सल मागत राहा होय की नाही. कारण आम्हाला तेवढा सपोर्ट होईल तुमचा, बरा वाटेल. आणि मस्त वाटतं तुम्ही सपोर्ट करता ते. आणि मसाला पण पाहिजे असेल तर मसाला, मालवणी मसाला आणि आगरी मसाला हाही चालू आहे. तोही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता त्याच नंबरवरती.